विठ्ठला पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। छत्रपति शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। गो माता की जय। बोलो रे भाई संत केरोबा महाराज की जय। ज्याचे गरज ताप वाढे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया पंढरी देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया हरी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया श्री ज्ञानदेवा चरणी मस्तक असो दीन रजनी लोकाभिराम रणरंगधीरम राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत
बिनती बारंबार। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरुण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभी ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता टीविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकास नेली आता हृदय हे आपुले चौपाळून याबले वरी वैसव पावले श्री गुरूंची जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ज्याचे गरज ताप वाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवे करता निवडलेला अभंग किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी श्रीमणी महानतेचा नंददीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज जीव मान्य संत संत मान्य संत देव मान्य संत असे असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा नाशिककर फार चरणाचा नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतन या अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल एक पॉइंट फक्त स्वराचा आवाज कमी करायचा मोबाईलद्वारे करायचा मोबाईलद्वारे इकडनं अजून थोडासा मोबाईलद्वारे 1 पॉइंट फक्त छान गोड 1 नंबर आणि म्हणून आलेली सर्व वारकरी मंडळी भाविक मंडळी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकाराम महाराजांचा निरोप आहे कोणाचा बोला की तुकाराम महाराज कोणाचा गम आहे तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का त्याचं कारण असं आहे नाशिककर राधाकृष्ण नगरकर सातपूर कीर्तन हे टाइमपास नाही मग कीर्तन एक पवित्र साधन आहे मग कीर्तन किती पवित्र असावं किती गोड असावं ऐका ना कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गाड्या दादेव तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गाड्या दादेव तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे राधाकृष्ण नगरकर कीर्तनात गोड गायन झालं कीर्तनात गोड वादन झालं ऐका ना त्या गायनातून त्या वादनातून
जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी, 1 रुपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीस अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे. 1 तास तुम्ही मला सांभाळून घ्याल मी अशी अपेक्षा करतो. का हो, मी तुमच्याशी का जबाबदारीनं बोलतो राधाकृष्ण नगरकर? ऐका ना, श्री महाराजही आपल्याशी जबाबदारीनं बोलतात म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीनं बोलण्याचा प्रयत्न करतो. श्री महाराज म्हणतात, गडे हो नाशिककर, राधाकृष्ण नगरकर, कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. ओ हरी रूप, 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 ओ हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होया अंग हरी रूप, होया हरी रूप, होया अंग हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, अंग हरी रूप, होया अंग हरी रूप, अंग हरी रूप, रूप. महाराज म्हणतात, ऐका ना, कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरिरूप. महाराज म्हणतात, गड्यो, माणसाला जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते, जिथं हरिरूप होते येतं ना, महाराज म्हणतात ते कीर्तने. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मीभूत काया हो तसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसा. मग काय निरूप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे? तुकाराम महाराज म्हणतात, ऐका, ज्याचे गरज ताप वाढे, जो नामधारक, जो साधक, जो वैष्णव, जो भगवत भक्त अखंड भगवत साधना करत असताना जो भगवंताच्या नामाची गर्जना करतो, पवाडे गातो. का हो तुकाराम महाराज, आम्ही त्या भगवंताच्या नामाचे पवाडे गायले, आम्ही गर्जना केली, त्याची फलश्रुती सांगा ना. तुकाराम महाराज म्हणतात, ऐका ना, जो जगाला खाणारा काळे, महाराज म्हणतात, कळी काळ पाया पडे. बरं 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 बरं. का हो महाराज, आम्ही गर्जना करायची, आम्ही पवाडे गायचे, पण ती कोण्या देवाची सांगितले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तो हा पंढरीचा राणा, जो पंढरपुरामध्ये आहे. राणा म्हणजे राजा. का हो, हे भजन करत असताना महाराज म्हणतात, ऐका ना त्याचा पुरावा. पुसा 6 चौ 18 जना, बरोबर 4 वेद 6 आणि 18, बरोबर बरोबर. का हो महाराज, आमच्या जीवनामध्ये आम्हाला गर्जना करणं आवडत नाही. महाराज म्हणतात, नसेल आवडत तर त्याचं चिंतन करा. का हो महाराज, आम्ही जर भगवंताची साधना करत असताना जर आम्ही भगवंताच्या नामाचं चिंतन केलं तर त्याची फलश्रुती सांगा. महाराज म्हणतात, चिंतिता जयासी. नुसतं देवाचं चिंतन केलं, ऐका ना त्याचं फळ, भुक्ती मुक्ती कामारी दाशी. बरं बरं बरं. महाराज, काही साधकांनी सांगितलं, आता आम्हाला चिंतनही नको, आता आम्हाला वैकुंठाचा मार्ग सांगा ना. महाराज म्हणतात, वैकुंठाला जरी जायचं असेल तर ऐका ना, वैकुंठाशी जावे आणि तुका म्हणे ज्याच्या नावे, तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 चौ 18 जना, विठ्ठल आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचं. म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, गो ब्राह्मण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज, अधिकरून संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र नाशिक, राधाकृष्ण नगर, सातपूर आणि आपण या मारुतीरायाच्या प्रांगणामध्ये अत्यंत जाईचा मारुतीराया असं नाव आहे. आपण गेली 3 वर्षाची परंपरा आहे. आपण अखंड देवाच्या दरबारामध्ये हा भव्यदिव्य स्वरूपाचा सप्ताह करतात.
एकदा या कमिटी करता, सगळ्या विश्वस्तांकरता, एकदा अध्यक्षांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा मस्तपैकी हृदयापासून. ज्यांचं ज्यांचं मोलाचं अत्यंत गुढ सहकार्य, ज्यांचा आशीर्वाद आहेत आपल्या पाठीशी, आदरणीय हरिभक्तपरायण ब्रह्मलीन गुरुवर्य महारू बाबा म्हणजे आबा पाटील कोळपिंपरी यांचा गुढ आशीर्वाद आहेत, यांचं गुढ मार्गदर्शन आहेत. आणि म्हणून आपल्या या प्रभागाच्या, या नगराच्या, या नाशिक जिल्ह्याच्या, महाराष्ट्राच्या लाडक्या कीर्तनकार आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या वैष्णवीताई सोनवणे यांच्या माध्यमातून तथा नगराच्या माध्यमातून, नगरवासी यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. खऱ्या अर्थानं त्यांना सहकार्य करणारे अत्यंत येवला तालुक्यामध्ये अत्यंत प्रसिद्धला असणारे, पण काही काळ निवृत्तीनाथ देवाने त्यांना इकडे घेऊन आले. जिथं जाईचा मारुती येवल्यामध्ये हनुमंतरायाचं इथं प्रगटीकरण व्हावं, मूर्ती बसावी, असा छोटासा संकल्प केला. आदरणीय सर्व त्यांना आदरणीय नाना म्हणतात, आदरणीय जेजूरकर साहेब, एकदा साहेबांकरता आपण जोरदार टाळी वाजवा. ज्यांच्या घरी फेटा बांधला, आदरणीय आमचे गोरक्षभाऊ मंडळ, ज्यांच्या घरी अत्यंत गोड संत भोजन झालं, ज्याची खावी पोळी, मग एकदा जोरदार टाळी वाजवा ना. वा, खूप छान. घरामध्ये पैसा भरपूर आहे, मुलगा पोलीस आहे, श्रीमंती भरपूर आहे, पण सांप्रदायिक श्रीमंती असावी अत्यंत त्या गोड परिवाराकरता आपण जोरदार टाळी वाजूया मस्तपैकी. छान. आणि म्हणून श्रावण मास निमित्त हा भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे, 3रं वर्ष आहे. तथा शिवलिंग प्राणप्रतिष्ठा महोत्सव या ठिकाणी उपस्थित आहेत भगवान भोलेनाथाचा. बरं, महिना कोणता चालू आहे आता सांगायला कोणी? श्रावणाचं, म्हणजे हा महिना आहे श्रावणाचा आहे, सांगायला आहे श्रावणी, आणि तुम्ही या श्रावणाचं श्रवण करायला आहे. मी भाग्यवान समजेल बरं का, मस्त भाग्य. वा. हा, इथं मारुतीरायाच्या प्रांगणामध्ये आलो. भगवान शिवजी महाराजांचा अवतार आहे बरं का. काय आवडतं माझ्या भोले बाबाला? आपण ऐकलेलं आहे, भोले बाबाला आपला शुद्ध भाव अर्पण करा, तो भावाचा भुकीला आहे. देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. महाराज म्हणतात तो प्रेमाचा भुकेला आहे, तो भावाचा. ऐका माझा भोले बाबा, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझा, महादेवाला माझा आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या 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 आवडते बेलाचे पान पान, 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 आवडते बेलाचे पान. गळ्यात शोभे रुद्राक्ष माळा, गळ्यात शोभे रुद्राक्ष माळा, गळ्यात शोभे रुद्राक्ष माळा, गळ्यात शोभे पायात लुंबून छान, पायात लुंबून छान छान छान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. गळ्यात शोभे रुद्राक्ष माळा, पायात लुंबून छान, आवडते बेला
अशा मारुतरायाच्या प्रांगणामध्ये गेली 3 वर्षाची परंपरा आहे. आणि म्हणून आजच्या कीर्तन सेवेकरता अत्यंत गोड पवित्र मृदंगाचे साज ज्ञानोबरायांच्या संगतीत इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती विश्वगुरु निवृत्तीना देवांच्या सानिध्यामध्ये राहून अखंड एक बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत दोन्ही मृदंगवादक आदरणीय हरिभक्तपरायण गिरीश महाराज, मृदंग सेवक हरिभक्तपरायण कृष्णा महाराज, दोन्ही मृदंगवादकांना दंडवत करतो. आपण एकदा जोरदार टाळी वाजवूया श्री महाराजांकरता. भजन सम्राट अत्यंत गोड पंचपदी, अत्यंत गोड चाल आपण ऐकली. हरिभक्तपरायण आमचे जगन महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट हरिभक्तपरायण अविनाश महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट हरिभक्तपरायण माऊली महाराजांना दंडवत करतो. ही बालगोपाल आलेली सर्व टाळकरी मंडळी सर्वांना दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो. आई तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो. दादांना तुम्हालाही दंडवत करतो. साऊंड सिस्टीमचे मालक तुम्हालाही दंडवत. एकदा टाळी वाजवा मस्त बाकी छान, खूप गोड. नुसता साऊंडचा आवाज ऐकला तर गोविंदा. आपण का भगवत साधना करावी? या मृत्यू लोकामध्ये भगवंताच्या प्राप्तीकरता एक साधन सांगितलं. कारण कोणत्या कोणत्या युगामध्ये परमात्म्याच्या प्राप्तीकरता काय काय साधनं केल्या जायची याला शास्त्र आहे, याला पुरावा आहे. कृतयध्यायतो विष्णू त्रेतायम यजतो मखै द्वापारे परिचर्यानाम कलौतत हरी कीर्तनात. कृतयध्यायतो विष्णू, कृतयुगामध्ये त्या परमात्म्याच्या प्राप्तीकरता ध्यान केल्या जायचं. कृतयध्यायतो विष्णू त्रेतायम यजतो मखै, त्रेतायुगामध्ये त्या परमात्म्याच्या प्राप्तीकरता यज्ञ केले जायचे. द्वापारे परिचर्यानाम, द्वापर युगामध्ये त्या परमात्म्याच्या प्राप्तीकरता तपश्चर्या करावं लागते. या कलियुगामध्ये टाळी वाजवण्याचा आनंद घ्या. तुमच्या चाल लक्षात आली. बनाएंगे हे कलियुगा माझी, हे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. इथं भगवत साधना करावं लागेल. मग मिळालं हे भगवत साधना करण्याकरता हे शरीर. का हो? या शरीराबद्दल वर्णन केलं. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा, तुम्ही भगवंताच्या नामाची साधना करा. का हो? हा नरदेह दुर्लभ आहे. जो मिळाला ना, महाराज म्हणतात भजना करता इथं येण्याकरता अपेक्षा आहे स्वर्गीयची अमर आणि मृत्यू लोकी व्हावा. कशा करता? मृत्यू लोकी व्हावा जन्मा म्हा बिड्या हान्या करता. मृत्यू लोकी व्हावा जन्मा मा मिश्री हान्या करता. मग देवी दिला देह भजना तुमटा, देवी दिला देह भजना तुमटा, देवी दिला देह भजना तुमटा, देवी दिला देह भजना तुमटा.
गोमटा भगवंतानी हा नरदेह दिला, देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा, बाधिकेचा बाधा झाली. आपण भजन करावं, अपेक्षा करावी देवानी या नरदेहाची. कशा करता? हे नारायण नामे हो जीवन, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. कीर्तनी आनंद गावो गीती, कीर्तनी आनंद गावो गीती वो, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. कीर्तनी आनंद गावो गीती, कीर्तनी आनंद गावो गीती. हे नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. इथं भजन करायचंय महाराज म्हणतात. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, म्हणून इह लोकीचा हा देह देव इच्छिता दे. महाराज म्हणतात गडे हो, आम्ही धन्य धन्य आम्ही दास विठोबाची झालो. इथं धन्यता, इथं भजना करता आलोय ना. ऐका ना, इथं भजन घडावं म्हणून ऐका ना, देवांची अपेक्षा आहे. आता ब्रह्मदेवाची अपेक्षा आहे. काय? असं करती ब्रह्मादिक देखो निवाळवंटीचे सुख, हे धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. असं करती ब्रह्मादिक देखो निवाळवंटीचे सुख, धन्य 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 मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. आनंद आहे. टाळी वाजव मस्त पैकी. असा गोड मृदंग चालला, असा गोड चाली चालले, असे गोड प्रमाणात चालले. काय झोप लागल लागल का झोप? आणि एवढ्या भजनात ज्याला झोप लागल, तू किती भाग्यवान असेल विचार. कायला काय घेणं नसे, हे कीर्तनात झोपी गेला. अरे झोपला तर झोपला, घोरायला लागला तो गडी. त्या पाठीमान जनतेला सध्या धक्का दिला, म्हणले का रे उठ. अरे झोपला तर झोपला, घोरतो सुद्धा. तो पाठीमागचा म्हणे माझ्या घोरण्यानं काय होतं रे, तो पुढचा म्हणे मला झोप लागत नाही. काय होतं नाही कळलं तुम्हाला? काय भजनाचा आळस निघून जायलो, असं भजन चालले हो. धन्य धन्य मृत्यू लोक आलो इथं भजना करता. भजन करून घ्या, इथं भजन करून घ्या. का हो महाराज, आता आम्हाला कळलं की आम्ही भजन करावं, कारण मिळालं ना हा भजना करता. पण भजन करत असताना इथं काही मर्यादा सांगितल्या बरं का दादा, तर त्या भजनाला आनंद येते. इथं आलोय ना तर गुरु करून घ्या. आलोय इथं परत यायचं नाही बरं का. या राधाकृष्ण नगराला यायचं नाही, या नाशिकमध्ये यायचं नाही. कुठं जाऊ काय सांगता येईल. नसेल गुरु तर गुरु करून घ्या. गुरु करायचं हे श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं बरं का. हा सांगण्याकरता आला इथं. गुरु करायचं, ज्ञानोबरायांचं ऐकायचं. ऐकायचं ना. श्री गुरु सारिका इतरांचा लेखा. बरं 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 बरं. आता आम्ही बरं गुरु असा करायचं ना, प्राणापेक्षा प्रेम श्री गुरुवर करायचं बरं का महाराज. हां, श्रद्धा असावी गुरुवर, विश्वास भाव. किती जपा गुरुला. गुरु हा संत कुळीचा म्हणा, गुरु हा प्राण विसावा, गुरुविन देव नोहे तुझा. पाहता नाही त्रैलोक्य. गुरु करा, गुरु करा, गुरु करा.
का हो, इसं आपण सगळे संसारिक माणसं आहे. इथं सद्गुरूशिवाय गुरुशिवाय कोणी तारू शकत नाही. सद्गुरू वाचूनी सापडे ना, किंवा सद्गुरू वाचूनी संसारी तार. आपल्याला गुरुशिवाय इथं कोणी तारू शकत नाही. म्हणावं ज्ञानोबरायनी, ज्ञानदेव म्हणे. नुसते प्रमाण म्हणू नका बरं का, गुरु करा. तुमच्या पाया पडतो रे बाबा. नाही तर मग 7 दिवस सप्ताह करून काय हाताला मिळणार नाही आपल्याला. पहिल्या दिवशीच ऐकून जा, हे घडलं तर आपल्या जीवनाला आनंद आहे. गुरु करा, ज्ञानोबरायांचं ऐका. गुरुच्या कृपेनं माळ घाला बरं का नाशिककर. ऐका ना, ऐका नाथ महाराजांचं. नाथ महाराज म्हणतात, तुळशी माळ गळा हृदय कनवळा. काश म्हणले नाथ बाबा, गंडे तोडे गळा. त्या गंड्या तोड्याच्या विरोधातला महाराज बरं दादा मी. पण हल्लीचा काळ येणार एकदा वाईट येत चाला नाशिककर. जेवढा लोकांचा माळीवर नाही विश्वास राहिला, तेवढा गंड्या तोड्यावर विश्वास वाढला. वाईट वाटतो हा. वर्ष श्राद्धाचं दाव्याचं कीर्तन झालं तर ते पाहायला मिळतं आपल्याला. तुम्ही म्हणा तुमच्या येईन बाई जेवण करून जा. येईन बाई म्हणते मी खात नाही. काय झालं तिला खायला? खात नाही म्हणते. आपण विचारावं का खाते नाही? ते एका दरी जवलेले म्हणते, एका बाबाकडं खायचं. बाबानं खायचं काय माय. ऐका ना, एक तुमचा मुलगा म्हणून ऐका माय, एक तुमचा भाऊ म्हणून ऐका ताई. ऐका ना, मी तुम्हाला पत्ता सांगणार आहे, पण कल्याणाचा. मी तुम्हाला बरं वाटेल असं मुळीच कीर्तन करणार नाही बरं का राधाकृष्ण नगरकर. पण आपलं बरं होईल असं मी जाता जाता संताचा निरोप सांगून जाणार आहे मी तुम्हाला. आमचे रविकिरण महाराज मला भरपूर हसवणार आहे हे आग्राणी भाषेमध्ये. माझ्याकडून ती अपेक्षा करू नका. तुम्हाला हाच बरोबर मस्त असे लेवलमध्ये कीर्तन कर भरलेली, काय टेन्शन घ्यायचं नाही. ऐका ना, ऐका ना, एक भाऊ म्हणून ऐकत आहे, एक मुलगा म्हणून ऐका. बरं आता तुमच्यावरही चांगले दिवस आले ना गो माय. आता तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी, काय कमी नाही बाई तुम्हाला. हां, आता थोड्या दाजीच्या जावकाळा येईल एखाद्या योजना दाजीला बी होतं काय. आता ए माय ऐका ना, इथून बस धरा ऐकाल तर मग नगरीला जायचं, निवृत्तीनं देवांच्या दरबारात जायचं. आणि माय ताई, हे पवित्र मस्तक निवृत्तीनं देवांच्या समाधीवर ठेवायचं. आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. काय कुठं कोण्या दरी जायचं नाही, कोण्या बाबाकडे जायचं नाही. अहो ज्ञानोबराय पक्षा, निवृत्तीनाथ देव पक्षी, तर कोण संत मोठी कडे हो. वाईट वाटतं कधी कधी लोकांचं. बरं तुमचं दुखणं नाही, इकडं तेच दुखणं असतं. आपण म्हणा ये बा जेवण करून जा, ये म्हणतो आपण खात नाही. का बरं? वर्ष श्राद्धाचं दाव्याचं खाल्लं का अंग जड पडत म्हणतो. काय म्हणतो? बोला ना, बोला ना. कारणाला गेले म्हणे जड पडत याचं अंग. मग तर आमंत्रण नसलं जातो तरी गडी रे. अरे काय पापाला आमंत्रण देता. मांस खाता हंस करी जोडो निवैरी. तुकाराम महाराज म्हणतात, आज बरं वाटेल तुका म्हणे कुठं ती हाडे आणि आपल्या नाडी रडतील. हे बघा दादा, मी एक चांगलं उदाहरण सांगेल. मोठ्या महात्म्याच्या मुखातलं वाक्य उदाहरण घरी घेऊन जा आणि ते आयुष्यभर ध्यानात ठेवा. विदर्भ रत्न रामायणाचार्य गुरुवर संजय महाराज पासपरांचं एक वाक्य कथेतलं बरं का नाशिककर. जी बाई, ऐकताना ताई, जी बाई, जो माणूस रोज कोणा ना कोण्या पशुचं प्राण्याचं मांस खात असेल तर ती बाई आणि तो माणूस या जगातला सगळ्यात पापी माणूस येतो. इथं पापाला कधी माफी नाही बरं का. जी बाई मांसाहार करते ना, या जगातली सगळ्यात पापी बाई येते. ऐका ना, जो मांस भक्षण करत असेल जो माणूस, तो या जगातला सगळ्यात पापी माणूस आहे. आता नाथ बाबाचा पुरावा देतो. नाथ महाराज म्हणतात, नाशिककर राधाकृष्ण नगरकर, आज पाप केलं उद्या कोणी विचारणार नाही अशा घमेंडीत, अशा भ्रमात राहू नका. नाथ बाबा म्हणतात, पातकी करिता पुढे आहे पुसता आणि काय उत्तर देता होशील तू. तुकोबरांच्या भाषेतलं खाणं घरी घेऊन जावं. आपला आहार कसा असावा? युक्त आहार विहार तुकाराम महाराज म्हणतात, आहार करायचा ना, जेवण करायचं ना, आपला आहार किती गोड असावा. तुकाराम महाराज म्हणतात, युक्ताहार विहार.
नेम इंद्रियाशी सार. माझा मुद्दा असा आहे, माळ घाला. तुकोबरायचं ऐका इथं. कंठी मिरवा तुळशी. तुकाराम महाराज म्हणतात बरं का, व्रत करा, गुरु करा, गुरुच्या कृपेनं माळ घाला आणि जीवनात भगवत साधना करा. अभंगाच्या पहिल्या चरणात यायचं. मी एकच प्रमाणाचं चिंतन करणार आहे. आका अभंग नाही सांगणार तुम्हाला, वेळ सापडला तर, कारण आपल्याला थांबायचं वेळेत. ऐका ना. पण काही लोक म्हणतात, बाबा तुम्ही अभंग सोडवलं नाही पूर्ण. नाशिककर, आपण कोण अभंग सोडवणार आहे? आपण नाही म्हणायचं, आपण अभंगावर प्रेम करा, अभंग आपल्याला सोडवतील बरं का दादा. आपण नाही अभंगाला सोडण्याचा प्रयत्न करायचा. एक प्रमाण, पहिलं प्रमाण ध्यानात आलं तरी धन्य झालं कीर्तन. ऐका ना, तुकोबरांच्या भाषेतलं भजन करायचं बरं का. का हो, तुका म्हणे ते भजन प्रमाण. भजन करण्याकरता त्याला काही प्रणाली सांगितलं ना. गुरु करा, माळ घाला, कधीतरी नामधारक होण्याची अपेक्षा करा. हल्लीच्या काळात लोकांना नामधारक म्हणलं का लोक म्हणजे हा दुसऱ्या संप्रदायाचा आहे. अशी बरीच गोळ्या फ्युज उडलेली, गोळ्या संपलेली समाजात माणसं आहे. तुकोबरांची भाषा किती गोडी पहा नाशिककर. तुकोबराय स्वतःला कीर्तन केशरीने म्हणती. तुकोबराय स्वतःला कीर्तन सम्राट नाही म्हणते. ऐका, तुकोबरा एक स्वाभिमानाचं पद लावतात भूषण महाराज, वैष्णवीताई. ऐका ना. आलो म्हणणे तुका मी नामाचा तारक, आलो म्हणणे तुका मी नामाचा तारक, आलो म्हणे तुका मी नामाचा तारक, आलो म्हणे तुका मी नामाचा तारक. एकंदर शिक्षा आठविला इह लोका, हरी आलो म्हणे तुका मी नामाचा तारक, आलो म्हणे तुका मी नामाचा तारक, आलो म्हणे तुका मी नामाचा तारक, आलो म्हणे तुका मी नामाचा तारक. तुकोबराला स्वतःला पद लावतात. एकंदर शिक्का पाठविला इह लोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आम्ही नामाचे धारक, तेनो प्रकार अनेक. सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. टाळी जावा, टाळी टाळी. हा सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलची प्रमाण. न लगे जाणावे ने नावे, न लगे जाणावे ने नावे, न लगे जाणावे ने नावे, न लगे जाणावे ने नावे. महाराज म्हणतात, आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावी एक विठ्ठलाची प्रमाण. तुकोबरांच्या भाषेतलं भजन घरी घेऊन जा बरं का. तुका म्हणे ते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. का हो महाराज, तुम्ही सांगतात हा दुर्लभ असलेला नर्दी मिळाला, आता आम्ही भजन करावं. तुम्ही गुरु करण्याकरता आग्रह केला संतांच्या भाषेत, माळ घातली. आम्ही आता भगवत साधना करत असताना, पण ती साधना कशी करावी? ज्याचे गरजे तापवाडे, ज्याचे गरजे तापवाडे, बहुत बढ़िया माऊली महाराज. ज्याचे गरजे तापवाडे, ज्याचे गरजे तापवाडे, ज्याचे गरजे तापवाडे, ज्याचे गरजे तापवाडे, ज्याचे गरजे तापवाडे,
तुकाराम महाराज म्हणतात ज्याची गरजता पवाडी. त्याचं भजन करायचं ना, गर्जना करायची मस्त पाहिजे. हे मोठ्याला भजन करायचं मस्त. म्हणून जुनी माणसं समोर पाहिलं की राम राम असा हृदयातून असायचा. राम राम ही गरज नव्हती बरं का, असं राम राम. आणि असं समजून घ्या, राम रामात दोन फरक आहे बरं का. आपण म्हणावं राम राम, समोरच्याने म्हणावं राम राम. समजून घ्यायचा हा राम राम देवाला आला आणि आपल्याला आला. आपण म्हणावं राम 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 राम, म्हणजे त्याला नाही तो आपल्याला नाही. हा भजन करायचं ना, हे गरज ना मस्त बाकी. हा भजन करायचं, हे गर्जन हाणायची मस्त. पण गर्जन हाणायची पण देवाच्या नावाची हाणायची बरं का, पण चांगली हाणायची. नाही तर काय काय गर्जना ऐकायला भेटते आपल्याला. आमच्या तिथे दत्ताचं शिंगव आहे तिथं, साहेबांना माहिती तिथं. अगस्ती मुनीच्या पुढे मनमाडान लगेच पुढे दत्ताचं. हे दत्त जयंतीच्या दिवशी अशा गर्जना होत्या, लय अवघड. काय येतं काय नाही त्या अंगामध्ये, असा देव तापवतो म्हणत्या. हा ते भजन नाही. मी कोणाची निंदा करणारा महाराज नाही, मी वस्तुस्थिती मांडणारा महाराज आहे बरं का. ऐका, आपली लायकी नाही, आपण करावं तर भजन करावं. अहो ते भजन नसतं, असा देव तापवतो. हा तो तिथं गेला का शांत होतो देवाजवळ. सै सै सै. अरे दत्त्या दत्त्या बघा कान पडणार महिनाभर आंघोळ करीत नाही तो, अंगात देव येतो. तू आपली लायकी नाही, आपण करावं तर भजन करावं. हे करायचे ना, भजन करा. गोविंद 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 टाळी वाजा. अरे काय खणखण वाजवावं लागतं बरं. हे वाजवणं आपल्याला लय सोपं, लय ऐकायला गोड वाटत, पण वाजवणं एवढं सोपं नाही बरं का. साधना करावं लागते दादा त्याला. म्हणून मी गुणवानाची किंमत करणारा महाराज. देता आले तर कोणाला तरी मार्क द्या, निंदा नका करू. वादक असेल वादकाचा दर्जा दिला पाहिजे, गायक असेल गायकाचा दर्जा. कारण मी मृदंगापासून सुरुवात केलेली. माझ्या वडिलांनी मला आळंदीला पाठवलं, तुला फक्त भजन वाजवता यावं म्हणून. मृदंगाच्या क्षेत्रातले माझे गुरुवर्य राजू महाराज बघी गुरुजी. पण थोडासा आवाज मला, आमची आई जातीवर गाणी म्हणायची, पहाडी आवाज आमच्या आईचा, खूप पहाडी आवाज. लिहिता वाचता येत नव्हतं, पण गाणी म्हणायला लागली हो, अशी गाणी म्हणायची आई. आई वैकुंठवासी झाली आमचीवाली. पण ज्ञानोबरांच्या कृपेनं तो आईचा कंठ या महाराजाला देऊन गेली. मी भाग्यवान समजतो स्वतःला. म्हणून चांगलं हे बघा दादा, नाही तर सोपी गोष्ट नसती बरं का. अहो मृदंग वाजवायला लागली म्हणून का लोक लगेच भजनात वाजू देतात का. कधी कधी गावातली माणसंच उठून देतात भजनातून. तो मान अपमान सहन करावं लागतं. बडे पण मोठे पण फुकट नाहीत बरं दादा माणसाला. म्हणून कोणाची किंमत नका करू. एक गायक गोड गायला लागली म्हणून का लोक, दोन चाली म्हणायला लागली म्हणून का लोकच म्हणू देते का. कधी कधी गावातली माणसं अशी मायक ओढून घेतात. तो मान अपमान सहन करावा लागतो ना. इथं सहन करा, इथं बडेपण यायला वेळ लागणार नाही. हा इथं आनंद घ्या या जीवनाचा. गोविंद गोविंद गोविंद. हे पहाडी आवाजात गर्जना करणं देवाच्या नावाची मस्त बाकी. वा 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 वा. बरं आम्ही भजन केलं, ज्याची गरजता पवाडी. पवाडे का बरं, पवाडा गाणं कसा असतो, पहाडी आवाजातला.
प्रतापगडच्या पायथ्याशी खान उद्या दुसरी तारीख देतील आपल्याला. हे पुढं चाललं ना, नाही तर मग काय नाही, आनंद घेऊया. हे गर्जना म्हणजे काय, गर्जना असते ना. हा हा हा